मी आमचे ट्युशन्स ज्ञानगंगा कोचिंग क्लासेसमध्ये वाचन करत असताना एक अतिशय सुंदर अशी लघु कहाणी वाचण्यात आली आणि ती इतकी जबरदस्त आहे, तुम्हाला 100% आवडेल असा माझा दावा आहे. तुम्हाला माहिती आहे, गोष्टीतला देव लवकर प्रसन्न होतो आणि काही बोधकथा की आपल्याला शिकण्यासाठी असतात. ती बोधकथा आहे, उन्हाळ्याचे दिवस, ऊन म्हणतं मी, अंगातून घामाच्या धारा चाललेल्या आहे. एक दगड पुढे आला आणि दुसऱ्या दगडावर बसला आणि दगड फोडायला त्याने सुरुवात केली. तितक्यात तिकडून राजाची स्वारी आली. त्या दगडफोड्याने विचार केला, हा राजा किती सुखी आहे. देवा, तू जर मला राजा केला तर गोष्टीतला देव लवकर प्रसन्न होणार की नाही. देवानं सांगितलं तथास्तु आणि तो राजा झाला. मग काय, सोन्याच्या ताटामध्ये जेवण, चांदीच्या ग्लासामध्ये पाणी, सुंदर सुंदर दास दास्या सेवेला. असा हा राजा एके दिवशी शिकारीला निघाला. पण शिकारीला जात असताना त्याला प्रचंड ऊन लागायला लागलं, अंगातून घामाच्या धारा चालल्या. त्यावेळी राजाने विचार केला, हा सूर्य माझ्यापेक्षा श्रेष्ठ. मनुष्य सगळं सहन करू शकतो, पण आपल्यापेक्षा श्रेष्ठ पुढे कोणी गेला ना, तो सहन करू शकत नाही. मग तो राजकारणामध्ये असेल, धर्मकारणामध्ये असेल, सामाजिक कारणामध्ये असेल किंवा कोणत्याही कार्यामध्ये असेल, पण आपल्यापेक्षा पुढे गेलेला मनुष्य कोणी सहन करू शकत नाही. मग त्यानं सांगितलं, मी जर सूर्य झालो तर. देवानं सांगितलं तथास्तु. गोष्टीतला देव झाला ना सूर्य. सूर्य झाल्यावर त्याने इतकं कडक ऊन पडलं, 48, 49, 50 डिग्री सेल्सिअस तापमान. लोक परेशान झाले आणि आपापल्या घरामध्ये येऊन बसले. त्यावेळेस सूर्याला अत्यंत आनंद झाला, पण सूर्याखाली आलं एक ढग. सगळे लोक आनंदाने बाहेर पडले. त्या ढग आल्याबरोबर त्या सूर्यानं सांगितलं, देवा जर मी ढग झालो तर. देवानं सांगितलं तथास्तु आणि तो ढग झाला. इतका पाऊस पडला, इतका पाऊस पडला की लोक पुन्हा बिचारे आपल्या घरामध्ये गेले. सगळ्याला पाजर फुटला, पण दगडाला पाजर फुटेच ना. त्याने सांगितलं, देवा हा दगड माझ्यापेक्षा श्रेष्ठ. मग मी जर दगड झालो तर. देवानं सांगितलं तथास्तु आणि तो दगड झाला. एके दिवशी एक दगड पुढे आला आणि त्याच दगडावर बसला. त्या दगडावर बसल्यानंतर त्याने विचार केला, अरे आता हा दगड फोड्या तर मला फोडणार. देवा एक काम कर ना, मी जर दगड फोड्या झालो तर. देवाने सांगितलं तथास्तु. दगड फोड्या होता, दगड फोड्या झाला, त्याची एकही इच्छा पूर्ण झाली नाही. ह्या कथेतून सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपल्याही काही इच्छा अपूर्ण राहू शकतात. जीवनामध्ये इच्छा कधीच पूर्ण होत नाही. म्हणून तुमची इच्छा जर पूर्ण नाही झाली तर तुम्ही दुःखी होऊ नका, कारण इच्छा कधीही पूर्ण होत नाही. जे आपल्याला मिळेल त्यामध्ये आपण समाधान मानलं पाहिजे. ध्येय मात्र उच्च ठेवलं पाहिजे, पण जीवन जगताना आपल्यापेक्षा परिस्थितीने खालच्या लोकांचा सुद्धा विचार केला पाहिजे, म्हणजे आपण दुःखी होणार नाही, सुखीच होऊ. नमस्ते.